रेटिनॉल चेहऱ्याला कशा पद्धतीने लावायचं याचे किती सारे फायदे आणि बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाही आहे। आजचं सेशन मी पुन्हा घेऊन आलेली आहे रेटिनॉल बद्दल। आपला चेहरा हा कायम तरुण दिसायला हवा, यंग दिसायला हवा, आपल्या चेहऱ्यावर कुठल्या सुरकुत्या नसाव्या, ओपन पोर्स नसावे, पिंपल्सचे डाग नसावे आणि पिगमेंटेशन्स नसावे, हे प्रत्येकाला वाटत असते। याच्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे नियमित पद्धतीने रेटिनॉल लावणं। सर्वात आधी रेटिनॉल काय आहे आपण ते बघूया। रेटिनॉल ही ती क्रीम आहे जी क्रीम तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा लावायची असते, ती पण फक्त रात्री झोपतानाच। ठीक आहे, ही एका जादूच्या छडीसारखी जादू करत असते। ही क्रीम तुम्ही आज रात्री झोपताना लावली तर उद्या सकाळी तुम्ही अगदी छान गोरे पान झालेले असतात आणि अगदी यंग तुमची स्किन झालेली असते। कितीही चमत्कार दिसला तरी पण ही क्रीम नियमित लावायची नाहीये, कारण की ही खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि ही तुमच्या चेहऱ्याला रोज चांगली नसते नाही म्हणू शकत, सॉरी हा चुकीचा शब्द आहे। रोज ही तुमच्या स्किनला जास्त हार्मफुल राहणार आहे, त्याच्यामुळे ही सूट नाही होत रोज। आपण रेटिनॉलचे नियम बघूया। सर्वात पहिली गोष्ट, रेटिनॉल ही अतिशय महागडी घेऊ नका। तुम्हाला मेडिकलमध्ये रेटिनॉल ही क्रीम मागितली तर ती क्रीम तुम्हाला 190, 250 पर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला ती मिळत असते। 250 रुपयाच्या वर रेटिनॉल घेऊ नका। दुसरी महत्वाची गोष्ट, भलं मोठं रेटिनॉलची क्रीम चेहऱ्याला चोपडू नका, कितीही चांगला रिझल्ट दिसला तरी। अगदी तुमचा अर्धा शेंगदाणा असतो ना, तेवढ्या शेंगदाणा एवढीच ही क्रीम घ्यायची। ही या बोटावर ठेवली की ह्या बोटाने त्याचे अगदी छोटे 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 डॉट तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला लावून घ्यायचे आणि तुमच्या चेहऱ्यावर ती क्रीम हलक्या हाताने फक्त पूर्णपणे स्प्रेड करायची। ते झाल्यावर 10 मिनिटांनी तुम्हाला चेहऱ्याला फेस मॉइश्चरायझर लावायचे आणि झोपून राहायचं आहे। ठीक आहे, जास्त रेटिनॉल लावली तर चेहऱ्याला पांढरे पांढरे बारीक बारीक पुरळ येतात, लाल लाल पुरळ येतात। ठीक आहे, ते पुरळ 24 ते 48 तास राहतात आणि चालले जातात, परंतु जास्त रेटिनॉल चेहऱ्याला लावूच नका। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, रेटिनॉल हे रात्रीच लावायचं। दिवसाच्या उन्हामध्ये रेटिनॉल लावणं अगदी चुकीचं आहे। रेटिनॉल हे रात्रीच लावायचं आणि आठवड्यातून एकच दिवस तुम्हाला रेटिनॉल लावायचं आहे। किती पण डॅमेज स्किन असू द्या, कितीही तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन्सचे वांगाचे किती पण डाग असू द्यात, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे ते डाग गेलेले दिसतील। महिना ते 2 महिना दर आठवड्याला हे कंटिन्यू करा। पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक आलेला दिसत असतो। रेटिनॉल कसं घ्यायचं? रेटिनॉलचे बरेच सारे प्रकार आहेत, पण रेटिनॉलचा नेहमी आकड्यावर लक्ष द्या की याच्यात कंटेंट किती आहे। रेटिनॉल 0.025% रेटिनॉल तुम्हाला चेहऱ्याला लावायचं आहे।